नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. वाटतो तितका खडूस नाही येतो हो ना, आणि म्हणूनच तर मला आवडतोय. गाथा बोलून गेली आणि काहीतरी लक्षात येताच तिनं दचकून पाहिलं तर शिव तिच्या बाजूला उभा होता आणि तो तिला भुवया वर खाली करत चिडवल्यासारखा पाहत होता आणि ती गडबडली. गुड मॉर्निंग शिव, ती गडबडून बोलली. गुड मॉर्निंग, तू सकाळी सकाळी इथे? शिवनं विचारलं. हो, ते भेटायला आले होते. देवला? शिव मुद्दाम बोलला. हो नाही नाही नाही, गायत्रीच्या आईला, ती नजर चोरत बोलली. मग झालं भेटून? हो. मग बाय, शिव बोलला. शिव, गाथानं त्याला आवाज दिला. बोल ना, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. आत्ता? तो हातातील घड्याळामध्ये पाहत बोलला. हो, जस्ट 10 मिनिट्स. ओके, चल कॅन्टीनमध्ये बसू. चालेल. मग दोघेही कॅन्टीनमध्ये आले. शिवने 2 कॉफी मागवल्या. बोल, शिव बोलला. डॉक्टर ममता आणि देव म्हणजे तुम्ही सगळे कॉलेज फ्रेंड्स आहात ना? मी आणि देव जुने मित्र आहोत. ममतानं हॉस्पिटल जॉईन केल्यापासून आम्ही तिला ओळखतो. स्वभावाने छान आहे म्हणून मैत्री झाली. तसा देव जास्त कोणाशी मैत्री करत नाही. फार कमी लोक त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत, आणि मुली तर त्याहूनही कमी. ओह, म्हणजे देवला ती आवडते का? ती थोडी नाराज होत बोलली. हो, बट जस्ट फ्रेंड म्हणून. बाकी त्याला ती तशी आवडत नाही. तशी नाही म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये दुसरी कुठली मुलगी आहे का? तिनं कुतूहलानं विचारलं. छे छे, देव मुलींपासून लांबच राहतो. त्याला मुली आवडत नाहीत. काय म्हणजे त्याला मुलं? गाथा मध्येच बालिश प्रश्न विचारत बोलली. ए बावळट, काही काय बोलतेस? त्याला मुली आवडत नाहीत म्हणजे तो कधी त्या वाटेला गेलाच नाही. कॉलेजमध्ये असताना अभ्यास आणि डॉक्टर झाल्यावर हॉस्पिटल आणि पेशंट इतकंच त्याने केलंय. बाकी गोष्टीत त्याचा 0 स्कोर आहे. ना गर्लफ्रेंड, ना प्रेम, ना मोहब्बत, कुछ नाही. खरंच? गाथा अगदी खुश होत बोलली. मग काय तर, अशा बोरिंग मुलासाठी कोण स्वतःचा टाइम वेस्ट करेल सांग बरं? मी करेल की, ती लगेच बोलून गेली. काय म्हणालीस? अरे, त्यांना लाईफ कशी एन्जॉय करायची ते शिकवू आपण. चालेल. तसंही तुझ्याशी मैत्री झाल्यापासून बराच बदल झालाय त्याच्यात. मग आहेच आमची मैत्री सगळ्या जगात भारी, गाथा बोलली. खरंच आहे. बरं चल, पेशंट माझी वाट पाहत असतील, शिव हसत बोलला. हो, मी पण निघते, बाय, गाथा बोलली. बाय, शिव बोलला. देवच्या आयुष्यात कुठलीही मुलगी नाही आणि ममता त्याची फक्त फ्रेंड आहे हे माहीत झाल्यावरती गाथा एकदम रिलॅक्स झाली. पण तिला आता देवला लवकरात लवकर तिच्या फिलिंग्ज सांगायच्या होत्या. तिने देवचं सगळं शेड्यूल माहीत करून घेतलं. तो कधी फ्री असतो, विकेंडला काय करतो, सगळं काही, आणि त्यानुसार ती त्याला भेटत होती. दोघांमध्ये आता बरीच मैत्री वाढली होती. ती कोणत्या ना कोणत्या कारणानं रोज हॉस्पिटलमध्ये यायची. म्हणजे तिचं रोज काही ना काही दुखायचं आणि देवला तिचा सगळा ड्रामा समजत होता. मेडिसिन्सच्या नावाखाली तो तिला मुद्दाम विटॅमिन्सच्या टॅबलेट द्यायचा. त्यालाही आता तिच्या रोज येण्याची सवय झाली होती. का कुणास ठाऊक, परंतु तिचा बालिशपणा तोही एन्जॉय करत होता. एके दिवशी गाथा पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली आणि ती तडक देवच्या केबिनमध्ये गेली. पेशंट नव्हते त्यामुळे तो रिलॅक्स होता. हाय, गाथा बोलली. हाय, आज काय दुखतंय? देव बोलला. आज ना मला इथे पेन होतंय, ती हृदयावर हात ठेवून बोलली. पाहू, असं म्हणून देव तिचे हार्टबीट चेक करत होता. तो इतक्या जवळ आल्यानं तिचे हार्टबीट खूपच फास्ट झाले होते. हे तर खूप फास्ट झालेत, पळत आलीस का? नाही. मग? आता याला कसं सांगू, हा असा जवळ आला की मला कसं तरी होतं आणि माझं हृदय 200च्या स्पीडने पळतं, ती मनातच बोलली. काय झालं? काय विचार करतेस? हे असं नेहमी होत नाही, पण आता कधी कधी होतंय. ओके, आपण 3D करून पाहू. ते काय असतं? त्यात हार्टचं सगळं फंक्शन दिसतं. ओके, इथे झोप आणि टॉप काढ. तो बाजूला मशीन होती तिथं काहीतरी करत बोलला.
काय काय झालं? टॉप कशाला काढू? अगं हार्टचा 3D करायचा ना, त्यासाठी. मग असाच करा ना. तसं नाही जमत. चल लवकर कर, बाहेर पेशंट आहेत. बापरे, याच्यासमोर टॉप कसा काढू, ती मनातच बोलली. गाथा, व्हॉट हॅपन्ड? मला आता काहीच त्रास होत नाहीये, ठीक झालं वाटतं, ती उठून बसत बोलली. असं कसं? तू तर म्हणालीस ना की अधूनमधून इथे दुखतंय. कशामुळे दुखतंय ते चेक करायला नको का? देव नाटकीपणे बोलला आणि तिच्या दोन्ही बाजूंनी हात ठेवून उभा राहिला. ती समजून गेली की तिचं नाटक त्याच्या लक्षात आलंय. मला नाही दुखत, मी खोटं बोलली. ती लगेच नजर चोरून बोलली. का? काय कारण? मला तुम्ही आवडता म्हणून. असं म्हणून तिनं दोन्ही हातात स्वतःचा चेहरा लपवला. कधीपासून? तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच. मला माहित आहे तुम्हाला पण मी आवडते ना. ती बोलताना लाजली. हो, तूही मला आवडतेस. खरंच? ती अगदी खुश होत बोलली. पण फक्त एक गोड बालिश खोडकर मैत्रीण म्हणून. तो तिचं नाक ओढत बोलला. बालिश नाहीये मी, तुम्हाला असं का वाटतं? आपण कपल झालो तर किती छान दिसू. माहित आहे सगळे कसे जळतील आपल्यावर. ती अगदी क्यूट फेस करत बोलली. यालाच बालिशपणा म्हणतात. काय बालिशपणा यात? यू आर बॉय अँड आय एम अ गर्ल. आपण दोघे एकमेकांना आवडतो, आपल्यात छान बॉन्ड आहे. मग आपण कपल का होऊ शकत नाही? कारण आपल्यात डिफरन्स खूप आहे. कोणता डिफरन्स? मला तर काही दिसत नाही. फक्त हाईटचा डिफरन्स आहे. आणि एज, त्याचं काय? तेही जास्त नाही आहे. अच्छा, माझं वय काय? 30. आणि तुझं? 25. गाथा बोलली. ओके, 21 रनिंग. मग त्याला काय होतंय? आजकाल मोठी बायको मोठा नवरा करायची फॅशन आहे. करीना सैफ, अभिषेक ऐश्वर्या, प्रियंका आणि निक जोन्स यांच्यात पहा किती डिफरन्स आहे. तरीही ते हॅपी आहेत ना. त्यांचं मला माहीत नाही, पण आपल्यात हा डिफरन्स फार आहे. उद्या आपण कपल झालो तर काही दिवसांनी मी म्हातारा दिसेन आणि तू यंग. तेव्हा तुलाही वाटेल माझ्याशी लग्न तू चूक केलीस. तो तिला समजावत बोलला. नाही वाटणार, प्रॉमिस. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तुमच्यावर प्रेम करेन. मला तुम्ही हँडसम दिसता म्हणून नाही, तर एक चांगली व्यक्ती म्हणूनही आवडता. मला माहीत आहे माझ्या बाबांनंतर फक्त तुम्हीच माझ्यावरती त्यांच्यासारखं प्रेम करू शकता. तुम्ही जसे आहात तसेच आवडता मला. ती अगदी क्यूट फेस करून बोलली. तिच्या बोलण्यामध्ये खूपच सच्चेपणा होता. पण मला नाही चालणार. तुला माझ्यापेक्षा छान, तुझ्या वयाचा, तुझ्या बरोबरीचा मुलगा मिळेल. तो तिला टाळत बोलला. मला फक्त तुम्ही हवे आहात, बाकी कोणीही नको, ती बोलली. गाथा, हा काय हट्ट आहे? मी तुला इतकं प्रेमाने समजवतोय आणि तू ऐकत नाहीयेस. तो थोडा आवाज चढवून बोलला आणि ती लगेच नाराज झाली. तू जर अशीच वागणार असशील आणि हा हट्ट सोडणार नसशील तर आपली मैत्री इथेच संपली. तो अगदी रूढ होत बोलला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि ती रडत निघून गेली. शिट. त्याला तिच्या डोळ्यात पाणी पाहून स्वतःचाच राग येऊ लागला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पाहूयात की गाथाचं प्रपोजल हा किती सिरियसली घेतोय ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.